लाडकी बहीण चर्चेत आहे. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीचा शब्द काय आहे, वाक्य काय आहे? महायुती जे काही करतंय आता, राज्य जसं चालवतंय ते महाविकास आघाडीला मान्य नाही, पण त्या बदल्यात महाविकास आघाडी महाराष्ट्राला काय देणार आहे, तुम्हाला काय वाटतं? या सगळ्या पार्श्वभूमीवर आता परत एकदा जास्त सीट्स येऊन भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री न होता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं हे ना बीजेपीला परवडणार आहे आणि देवेंद्र फडणवीसना ऍज अन इंडिव्हिज्युअल अजिबातच परवडणार नाही. मग त्यांच्या करिअरचं करणार काय ते? काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंमधली केमिस्ट्री बिघडत चालली आहे का? आणि शेवटी शरद पवारांचा से पण खूप महत्वाचा आहे. बरोबर. आणि शिंदे आणि शरद पवारांचं समीकरण जुळून आलं आणि त्याला बीजेपीने बाहेरून पाठिंबा दिला तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री होण्यापासून कोण रोखू? त्यांचं म्हणणं आहे काँग्रेसने केलं काय इतकी वर्ष, किंवा महाविकास आघाडीच्या नाही सरकारने काय केलं? हे जे बोलणारे लोक आहेत, मोदी काँग्रेसने लोकशाही टिकवल्यामुळे निवडून आले. केनियन कोर्टाने जसं अडाणीला उडवून लावलं तसं जगभर या गोष्टी बाहेर येणार. अडाणी तर मेन त्याचा हँड आहे, ते म्हणजे मोडानी मॉडेलच म्हणतात त्याला. धारावीचा मुद्दा मुंबईसाठी किती महत्वाचा आहे? जे टेंडरमध्ये आधी नाहीये, जर तू टेंडर भरलं आणि त्या टेंडरमध्ये नसलेल्या अटींच्या पलीकडे असलेल्या अटींच्या पलीकडची तू काही मागणी केली तर तू टेंडरमधनं बाहेर जायला पाहिजे ना नियमाप्रमाणे. तसा अडाणी जात नाहीये, उलट तो लुटतोय. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या मनात काय असा प्रश्न विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं आम्ही विचारतोय आणि या सिरीज मधले आजचे आपले पाहुणे आहेत राजकीय विश्लेषक आणि प्रसिद्ध अँकर राजू परुळेकर. राजू, खूप खूप स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. खूप दिवसांपासून तुमच्याशी चर्चा करायची होती, आता बोलूया. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत आपल्याला बघायला मिळते आणि आता निवडणुकांना म्हणजे मतदानाला काही दिवसच उरले असताना भरपूर स्पेक्युलेशन सुरू आहेत, अंदाज सुरू आहेत. राजू, तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडी पुढे आहे की महायुती? अजून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जी लढत आहे ती काटेकी टक्कर आहे. एक म्हणजे त्याला समोरासमोरची लढत नाहीये. त्याला एवढे कोण आहेत बाजूला, अपक्षांपासून फुटीरांपासून, जरी मागे बऱ्याच लोकांनी घेतलेलं असलं तरी त्यातल्या तीन पक्षातल्या आपापसातलं वैमनस्य किंवा हेल्दी स्पर्धा असं ते म्हणतात. तर ते सगळं पाहता इतकं सोपं नाहीये. शिवाय प्रकाश आंबेडकर गट म्हणजे वंचित बहुजन आघाडी किंवा राज ठाकरे, हा म्हणजे इतर पक्ष जे आहेत म्हणजे छोटे पक्ष सीपीआय सीपीएम त्यांचं स्वतःचा मतदार किती ट्रान्सफर करणार नाही करणार, तिथे त्यांचा उमेदवार आहे नाही म्हणून. तर या सगळ्या गोष्टीवर सगळं अवलंबून आहे. त्यामुळे ना जसा प्रचार पुढे जाईल आणि लोकांचा प्रतिसाद बघायला मिळेल त्यातून थोडासा अंदाज येईल. पूर्ण अंदाज येणार नाही, कारण हरियाणामध्ये किती पूर्ण अंदाज आल्यासारखं सगळे आदल्या दिवशीपर्यंत सांगत होते किंवा भारतात लोकसभेच्या निवडणुकीला. त्यामुळे लोकांचा अंदाज करणं भारतातही आणि अमेरिकेतही एवढं सहज शक्य नसतं, कारण लोक म्हणजे सायलेंट मेजॉरिटी नावाची भाग असतात ना, ते लोक ठरवूनच टाकतात की आपल्याला हेच करायचं आहे आणि ते कधीच बोलत नाहीत. म्हणजे मी तुला सांगतो की लोकसभेला अमेठीला गेलेलो मी, तर पहिल्यांदा बोलायचेच नाही लोक, किसको देना है वोट, काही बोलायचं नाही. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की लोकांना म्हणजे मी स्पेक्युलेट केलं की लोकांना सत्ताधारी वर्गाच्या विरोधात वोट द्यायचं आहे. कारण जर बाजूने द्यायचं असेल तर बोलले असते, बोलत नाही याचा अर्थ ते भिवून ते आपलं मत व्यक्त करत नाहीये. तर अनेकदा काय होतं की तुम्हाला नेमकं कळत नाही की एवढे लोक बोलत नाही आहेत, त्यामुळे जे वरचढ वाटतात ते वरचढ नसतात कित्येकदा. आणि हे जगभरच्या सगळ्या लोकशाहीमध्ये खरं आहे. सगळ्याच निवडणुका चुरशीच्या होत आहेत राजू, पण तरी सुद्धा लोकसभेचा उल्लेख तुम्ही केलात तर त्याच्यामध्ये घटना बदलणार हे एक नॅरेटिव्ह होतं. महाराष्ट्रामध्ये बोलायचं तर नरेंद्र मोदी विरुद्ध हायपर लोकल असं एक नॅरेटिव्ह होतं. असं कोणतंही नॅरेटिव्ह विरोधकांच्या बाजूने पसरताना दिसत नाहीये. लाडकी बहीण चर्चेत आहे. तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीचा शब्द काय आहे, वाक्य काय आहे? मला वाटतं की संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह नाहीये. माझं व्यक्तिगत मत सांगतो. संविधान म्हणजे काय, तर ते पुस्तक नव्हे जे राहुल गांधी दाखवतात ते किंवा इतर कोणी दाखवतात ते. संविधान बदलणार हे भारतीय जनता पक्षाचे अनेक खासदार जाहीरपणे बोलले होते. बरोबर. मनुस्मृती लागू करा हे अनेकदा बोललेत आणि आजही बोलतात. त्या पलीकडे जाऊन ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह आणि मीडिया ह्या
लोकांनी आपलं सत्तेविरुद्ध बोलण्याचं स्वातंत्र्य किती वापरलं किंवा ती स्पेस किती आहे यावर संविधानाचं किती अवलंबन केलं जातं हे दिसतं. इथे ते दिसत नसल्यामुळे संविधान धोक्यात आहे हे स्पष्ट आहे. त्या संविधानाची पूजा करा किंवा मंदिर बांधा त्याने काही फरक नाही पडत. म्हणजे पूजा आणि मंदिर हा कशावरचाच उपाय नाही. जसं आजारी पडल्यावर पेशवे एकादशनी करायचे आणि मग लघुरुद्र आणि मग मरून जायचे, कारण औषध हा त्याच्यावरचा उपाय आहे, त्याच्यावर एकादशनी हा उपाय नाहीये. तसं ही मंदिरं बांधणं संविधानाची किंवा संविधानाच्या पूजा करणं हे काही खरं नाही. संविधान म्हणजे एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी, संसदा आणि मीडिया यांनी आपल्या सत्तेच्या विरोधात आवाज उठवण्याची स्पेस किती घेऊ शकतात आणि त्यानंतरही ते स्वतंत्र किती राहू शकतात हे संविधानाचं पालन आहे. बरोबर. महायुतीबद्दल बोलायचं झालं तर खूप इंटरनल कॉम्पिटिशन आहे. भाजप, एकनाथ शिंदे, अजितदादांचा तर मुद्दाच वेगळा आहे. पण काय वाटतं तुम्हाला, भाजप आणि एकनाथ शिंदेमध्ये काय समीकरण आहे? नाही, समीकरण चांगलं नसावं हे तर स्पष्टच आहे, कारण दोघेही मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. दोघेही मुख्यमंत्री राहिलेले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि दोघांनाही आता या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री व्हायचं आहे. भारतीय जनता पक्षाकडे संख्याबळ जास्त असूनही त्यांनी एकनाथ शिंदेना एका राजकीय अपरिहार्यता किंवा राजकीय कॉन्स्पिरसीसाठी मुख्यमंत्री बनवलं, ज्याचा न्यायालयाने कधीच निकाल दिला नाही आणि आता डी.वाय. चंद्रचूड त्याचं समर्थन करत जिकडे तिकडे भाषण देत हिंडतायत. पण मुद्दा असा की या सगळ्या पार्श्वभूमीवर आता परत एकदा जास्त सीट्स येऊन भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री न होता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं हे ना बीजेपीला परवडणार आहे आणि देवेंद्र फडणवीसना ऍज अन इंडिव्हिज्युअल तर अजिबातच परवडणार नाही. मग त्यांच्या करिअरचं करणार काय ते? पण असं म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खूप सक्रिय झालेला आहे आणि भाजपने जी कॉम्प्रोमाइजेस केली ती त्यांना मान्य नाहीत आणि मग आता महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार यावं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असे प्रयत्न आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो काही से असेल, म्हणजे जो काही सो कॉल्ड से, म्हणजे तो परसेप्शनचा भाग जास्ती आहे, पण जो काही होता म्हणजे तर सबलासमोर कायम ते शरणच आलेले आहेत. मग ते ब्रिटिश असो किंवा इंदिरा गांधी असो, पण त्यांचं जे काय आहे ते सुद्धा मोदी सरकार आल्यावर मोदी आणि शहानी गुंडाळून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला शहा आणि मोदी शून्य किंमत देतात. जर आम्हाला आता गरज नाही असं पण नड्डा बोलून झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि त्यांच्या देहबोलीतनं पण दिसतं. मी मागे पण अनेकदा बोललेलो आहे की दत्ता होसबळे असो किंवा भैयाजी जोशी असो किंवा लिमई असो, आता येणारे येऊ घातलेले किंवा आत्ताचे सरसंघचालक जे आहेत भागवत मोहनराव, त्या सगळ्यांमध्ये मोदींचं दास्यत्व पत्करल्याची आणि पराभूत असल्याची भावना आणि देहबोली सरळ दिसते. तुम्ही राम मंदिराचं ते काय उद्घाटन झालं होतं किंवा दुसरे 2-3 फंक्शन मध्ये जेव्हा सरसंघचालक आणि पंतप्रधान मोदी समोरासमोर होते, तुम्ही वाजपेयी पंतप्रधान असताना सरसंघचालकांची देहबोली बघा आणि आताच्या देहबोली बघा, ती पराभूताची देहबोली आहे. त्यामुळे पराभूताला फारसे विकल्प नसतात, चॉईसेस नसतात. त्यामुळे ते देवेंद्रला नाही, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वतःच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे, तर देवेंद्र फडणवीसाच्या अस्तित्वासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एवढं वाचवू शकत होता. आता गडकरी अध्यक्ष असताना त्यांना आज वाचवले असते राजीनामा देण्यापासून. म्हणजे गडकरींना रिप्लेस करून राजनाथ सिंग येण्यापासून मोदींच्या हुद्द्याची सुरुवात झाली. गडकरी जर इथे अध्यक्ष असते तर समीकरणं बदलत होती. ते संघाच्या विरोधात जाऊन त्यांना राजीनामा द्यायला लागला. तिथे एक जेटलींची कोठरी होती, त्यांनी मोदींसाठी ती बांधाबांध केली, ज्यांच्या विरुद्ध आरोप निर्माण केले गडकरी विरुद्ध, त्यांना राजीनामा द्यायला लागला. तेव्हापासून जे मोहन भागवतांची आभा खाली येत गेली ती आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक काय म्हणतात ते होमगार्ड आहे मोदी शहांचं. पण महाराष्ट्रामध्ये संघाला भरपूर समर्थन आहे, भरपूर समर्थक आहेत संघाचे, ते भाजपला मदत करतील? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भाजपला ते मदत करतील याचा अर्थ भाजपचा मुख्यमंत्री ठरवतील असं नाही. बरं, स्वयंसेवक बूथवर जातील, मदत करतील. अंततः मुख्यमंत्री शहाने ठरवला की स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक जाणार आहेत शहाना सांगायला की नाही नाही आम्हाला हा मुख्यमंत्री हवा, असं कुठे झालं? शिवराज सिंग चौहानांसाठी झालं का? वसुंधरा राजेंसाठी झालं का? कुठेच असं झालेलं नाहीये. किंवा खट्टरांसाठी झालं का? योगी आदित्यनाथांसाठी होणार आहे का? हा, नाही, योगी आदित्यनाथांचं तर वेगळी स्टोरी आहे, ती म्हणजे त्याच्यावर स्वतंत्र बोलता येईल. पण मूळ मुद्दा हा योगी आदित्यनाथांची मसल पॉवर
हीच त्यांना मुख्यमंत्री बनवायला कारणीभूत झाली. कारण ते शहांना उत्तर प्रदेशमध्ये रूममधनं बाहेर यायलाच दिलं नाही जोपर्यंत योगी आदित्यनाथांचं नाव डिक्लेअर केलं नाही. मग महाराष्ट्रामध्ये जर भाजपचा मुख्यमंत्री कुणाला नाही पण व्हायचं असेल- महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांसाठी संघ शहांना खोलीत कोंडून तिथे इथून बाहेर येऊ देणार नाही असं होऊ शकतं का? मग कोण होऊ शकतं मुख्यमंत्री? नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आहे, पण ऐन वेळेला डार्क हॉर्स म्हणून मला आशिष शेलार नेहमीच वाटतात. कारण अनेक समीकरणं त्यांच्या बाजूची आहेत आणि संघ काय त्यांच्या असं विरोधात वगैरे नाही, ते संघ शरण आहेत, स्वतःच सांगतात ते. त्यामुळे तेही एक डार्क हॉर्स आहेतच की. देवेंद्र फडणवीस हे व्हायला पाहिजेत मुख्यमंत्री असं एकंदरीत जनतेतनं जर कौल घेतला तर देवेंद्र फडणवीसांना कौल मिळेल. पण मला असं वाटतं की अमित शहांना देवेंद्र फडणवीस व्हायला नको आहेत, कारण ते थेट स्पर्धक ठरतात. पण आता तुम्हाला सांगतो, आता बदलत्या परिस्थितीत अमित शहा एनिवेज पंतप्रधान बनू शकणार नाहीत, कारण त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये गुन्हेगार घोषित करण्यात आलेला आहे. कॅनडा आणि भारताचा जो वाद त्यामुळे आहे. कॅनडा आणि त्यात ते अमेरिका पण उतरणार आणि 5 आईज असतात ते. त्यामुळे त्यांना पंतप्रधान आता यानंतर बनण्याची शक्यता अंधुक झालेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवून द्यायला आणि त्यांचा पुढचा पंतप्रधान पद व्हायला हवं असेल तर ते मोकळा मार्ग करायला आता अमित शहाना काही प्रॉब्लेम असायला नको. पण तरी सुद्धा अमित शहासारखे वागणार, त्यांच्यावर कोणाची बंदी असो किंवा नसो. बरोबर. तुम्ही नेहमी म्हणत असता की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे राजकारणामध्ये थोडे समदुःखी आहेत. म्हणजे ते ज्या परिस्थितीला तोंड देत आहेत, ते जे करतायत आता, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचंय जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर. पण काँग्रेस आणि त्यांचे मतभेद आहेत. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंमधली केमिस्ट्री बिघडत चालली आहे का? नाही, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंमध्ये मतभेद नाही आहेत. उद्धव ठाकरेंना निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री डिक्लेअर करायला काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसला असं कुठेतरी वाटतं, म्हणजे स्थानिक नेतृत्वाला, की आमच्या सीट्स जास्त आल्या तर आमचा मुख्यमंत्री व्हावा. पण काँग्रेसमध्ये असा सर्वसमावेशक चेहरा महाराष्ट्रासाठी नाही. आणि शेवटी शरद पवारांचा से पण खूप महत्वाचा आहे. बरोबर. आणि शिंदे आणि शरद पवारांचं समीकरण जुळून आलं आणि त्याला बीजेपीने बाहेरून पाठिंबा दिला तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री होण्यापासून कोण रोखू शकतं? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एकनाथ शिंदे आणि शरद पवार असं समीकरण जुळू शकतं का? दोघेही नैतिक आहेत, दोघांनी हिंदुत्व का सेक्युलरिझम हे त्यांनी कायम हे ठेवलंय, हलतं झुलतं ठेवलंय. त्यामुळे त्यांना सत्ता आणि त्याची समीकरण याच्याशीच देणं घेणं आहे. आणि जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले होते तेव्हा पवार साहेबांनी आपलं नातं पण, म्हणजे नातं नाही, त्यांनी सांगितलं आम्ही माझ्या सासरकडनं, म्हणजे प्रतिभा काकींच्या माहेरचं आडनाव शिंदेच आहे, हे माझ्या दरवाजातलं झाड आणि तुमच्या खुर्चीचं लाकूड एकच आहे असं जुळवून आणलं होतं त्यांनी. तर हे सगळं, किंवा अडाणींच्या प्रकरणात 2दा शरद पवार जाऊन भेटले, दोघांचा कॉमन तो हे आहे, वीक पॉइंट आहे. त्यामुळे जुळणं तर काही जुळायला शक्य आहे. आणि नवाब मलिक स्वतः पण बोलले आता, म्हणजे मी याची एक इंटरव्ह्यू दिल्यानंतर नवाब मलिकांचं स्टेटमेंट आलं की शरद पवार शिंदेच्या संपर्कात आहेत, म्हणून काही होऊ शकतं निकालानं. राजू, फक्त एकनाथ शिंदे आणि शरद पवार नाही, महाराष्ट्रामध्ये अशी एक चर्चा आहे की मनोज जरांगे, शरद पवार आणि एकनाथ शिंदे असं काहीतरी समीकरण जुळतंय. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? पण मनोज जरांगेने उमेदवार उभे करण्याच्या अगोदरची ही चर्चा होती. आता उमेदवारच नाहीत म्हटल्यावर मनोज जरांगे काय गर्दी घेऊन येणं, म्हणजे सभेला गर्दी घेऊन आली तर त्याच्या पलीकडे त्यांचा काही रोल नाही. मराठा मतं, मराठा राजकारण, नाही, मतं मनोज जरांगे उमेदवारांना पाठिंबा थेट डिक्लेअर करून मतं देऊ शकत होते. असं ऍबस्ट्रॅक्ट मध्ये ते काही रजा वगैरे नाही आहेत, म्हणजे चित्रकार सुझा आरा वगैरे असे नाही आहेत की ते मतं आपोआप ट्रान्सफर एका ठिकाणी बसून करतील. आणि अशा असाधारण पद्धतीने काहीतरी मत असं काय होणार नाही. जरांगे पाटलांना मी अनेकदा अनेक इंटरव्ह्यू मध्ये बोललो का त्याचाही एक परिणाम आहे की जरांगे पाटलांना आपले उमेदवार किंवा पाठिंबा डिक्लेअर करणं कठीण होऊन गेलं, कारण ते कोणत्या नेत्याबरोबर आहेत हे लगेच कळलं असतं आणि ते शिंदेच्या बरोबर जास्त आहेत, हे मी आजही परत एकदा सांगतो. पण तुम्हाला असं वाटतं शरद पवार सुद्धा त्यांच्या मागे असू शकतात? ते एक समीकरण आहे. शरद पवार कोणाच्याही मागे असू शकत नाहीत. शरद पवार तो जिंकतो आहे असं लक्षात आलं तर त्याच्या मागे जाऊन उभे राहणार. जरांगे पाटील उद्या जर नाकावर पडतात असं लक्षात आलं तर शरद पवारांचा त्यांचा काहीही संबंध नाही असं शरद पवार डिक्लेअर करणार. आणि तुम्हाला सांगतो की जरांगे पाटील ज्या पद्धतीची भाषा वापरतात आणि ज्या पद्धतीची स्टाईल आहे त्यांची, ती शरद पवारांच्या समर्थकांची स्टाईल नाही.
ती शिंदेच्या समर्थकांची स्टाईल आहे. मी आंतरवाली सराटीला गेले होते आणि मनोज जरांगेंना मी सुद्धा काही प्रश्न विचारले की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करता का, किंवा शरद पवार, एकनाथ शिंदे आणि तुम्ही असं काही समीकरण जुळतंय का. त्याच्याबद्दल त्यांनी काही उत्तरं दिली. पण आता मनोज जरांगेंनी जी माघार घेतलेली आहे उमेदवारांच्या बाबतीत, त्याचं काय कारण असावं? त्याचं कारण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्व आणि एजन्सीज यांच्या मार्फत त्यांना थेट निरोप आला असेल एक, आणि दुसरं एकाच वेळेला लेड आणि दुसरीकडे सिल्वर ही जी स्ट्रॅटेजी पाब्लोची आहे, शिस आणि चांदी ही पाब्लोची स्ट्रॅटेजी आहे. तर आपल्याकडे पाब्लो अदानी आहेत आता, त्यातली कुठची स्ट्रॅटेजी वर्क झाली मला माहित नाही, पण त्यांनी म्हणजे काय स्ट्रॅटेजी आहे ती? म्हणजे पाब्लो एस्कोबार हा जगातला सर्वात मोठा ड्रग लॉर्ड होता. म्हणजे तो फोर्ब्स मॅगझिन मध्ये 7वा होता. अडाणी 2 नंबर पर्यंत पोहोचले होते. पण ते ड्रग लॉर्ड नाही आहेत, म्हणजे माझं असं कोणतंही म्हणणं नाहीये, पण मुद्रापोटवर ड्रग सापडला ते कोणाचं अजून कळलेलं नाहीये. तर मुद्दा असा आहे की तो नेहमी आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना, मीडिया पर्सनना, जजेसना किंवा एक्झिक्युटिव्हना असा चॉईस देत असे की लेड म्हणजे गोळी किंवा रुपया म्हणजे चांदी, लेड ऑर सिल्वर. तर तुम्ही चूज करायचं. जसं की जज लोयांनी लेड चूज केलं, त्यांनी सिल्वर नाही केलं, आणि बाकी अख्ख्या ज्युडिशरीने दिसते असं प्रायमा फेसी की सिल्वर चूज केलं. मग मनोज जरांगेंना नेमकं काय दिलं? शिस? ते मला कळलं की ताबडतोब मी तुम्हाला सांगेन. बरोबर. आता त्यांना कदाचित काहीच दिलं नसेल, असं काहीतरी देण्याची चालली आहे असं ऐकून सुद्धा ते मागे जाऊ शकतात. लक्षात घे की जे घाबरले त्यातल्या सगळ्यांनाच ईडीच्या नोटिसा नव्हत्या आल्या. काही लोकांना ईडीच्या नोटिसा येणार असं काही लोकांनी येऊन सांगितलं, त्यानेच त्यांनी माघार घेतली. काही लोकांना ऍक्च्युअल भीती दाखवायला. पण राजू, या निवडणुकीमध्ये ईडी वगैरे शब्दच नाहीये. भ्रष्टाचाराची प्रकरणं, हे सगळी प्रकरणं गेली कुठे? मग ती सगळी बीजेपीत गेली. एकनाथ शिंदेच्या बरोबरचे त्यांचे ते साथीदार आहेत ते. मग महाविकास आघाडीमध्ये कोणी भ्रष्ट नाहीच? सगळ्या पार्टीमध्ये भ्रष्ट लोक आहेत. माझं कोणत्याच पार्टी, पण महाविकास आघाडी जेव्हा म्हणजे महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस हे तेव्हा सत्तेत होते, पूर्णपणे सत्तेत, केंद्रात आणि राज्यात. तेव्हा त्यांनी भाजपमध्ये भ्रष्ट नव्हते असं नाही, पण त्यांच्या मागे एजन्सी लावून आपले राजकीय हेतू साध्य केले नाही, हे तर मान्य कर. किंवा भाजपचं तेव्हा म्हणजे जर ठरवलं असतं 10 वर्षात 2004 ते 2014, तर भाजपच्या मागे म्हणजे मोदींच्या आणि शहांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावून त्यांचं कमळ चिन्हच पळवता आलं असतं. तसं काही केलं नाही त्यांनी, ज्युडिशरीला बंदूक लावून. आणि किंवा सीबीआय जज वगैरे असा संशयास्पद कुठचा लोयांसारखा गेला नाही त्यांच्या काळात. तर या गोष्टी, भ्रष्टाचार हा ग्लोबल फिनॉमिना आहे, पण भ्रष्टाचार आणि फॅसिझम हे दोन्ही एकत्र असणं हे भाजपचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मुद्दा आहे. मुद्दा जो आहे, जो संविधानाचाही मुद्दा तो म्हणला, तो मुद्दा निर्माण ह्यामुळे होतो, अदरवाईज झाला नसता. खरंय, तुम्ही जे मुद्दे मांडताय ते खूप नैतिक आहेत आणि खूप जबाबदार असे मुद्दे आहेत. पण तरी सुद्धा निवडणुका आल्या की सगळा नंबर गेम सुरू असतो. तुम्हाला काय वाटतं, 6 पार्टीज मध्ये कोण कुठल्या नंबरवर असेल? 6 पार्टीज मध्ये नंबर 1 ला सगळ्यात जास्त जागा प्रायमा फेसी आता मला असं वाटतं काँग्रेसला मिळतील, 2 नंबर भाजपला मिळतील, आणि 3 नंबर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतात, 4 नंबर शरद पवारांच्या, 4 नंबर शिवसेना उबाठा, आणि त्यानंतर शिंदे, आणि त्यानंतर अजितदादा. दुसरा जो विषय आहे, जो सगळ्या लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणजे महागाईचा विषय आहे, किंवा शिक्षण महाग झालेलं आहे, आरोग्य सेवा महागलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे सध्या? महाराष्ट्रात नाही, भारतात स्थिती बरोबर. मी आता फिरतोय, तुम्हाला सांगतो की नागपूरच्या जवळ अमरावती, अकोला, आतमध्ये ब्रह्मपुरी, म्हणजे तुम्ही जा तिथे शाळेमध्ये 10वी वगैरे शिकणाऱ्या मुलांना नीट वाचता येत नाही. म्हणजे इंग्रजी नाही, मराठी वाचता येत नाही. आणि या सरकारचं, केंद्रीय सरकारचं असं धोरण आहे, सर्व शिक्षा अभियान वगैरे पाणी फिरवलंय यांनी, की मुलं जेवढी शिकणार नाहीत तेवढी जास्त रॉ मटेरियल आपल्याला हिंदू मुस्लिम दंग्यांसाठी मिळेल. बापरे. ते जे ध्वज घेऊन धावतात बघा, आता तुम्ही लक्षात घ्या की केंद्रीय मंत्रिमंडळात जेवढे मंत्री आहेत भाजपचे, त्यांची सगळ्यांची मुलं प्रिन्स्टन, कोलंबिया, परदेशात शिकतायत, आणि ते
आपल्या मुलांना म्हणजे इथे जे शिकतात आता मी छोट्या गावांची नावं घेतली त्यातल्या म्युन्सिपाल्टीच्या शाळा वगैरे बंद करून किंवा तिथे कमर्शियल दर्जाचे शिक्षण देऊन ते मुलं ड्रॉपआउट होतील आणि खर्रा खात बसतील आणि भगवा झेंडा घेऊन हिंदू मुस्लिम दंग्यांमध्ये पहिले भाग घेतील हे बघतात. पण त्यांचं म्हणणं आहे काँग्रेसने केलं काय इतकी वर्ष किंवा महाविकास आघाडीच्या नाही सरकारने काय नाही केलं? हे जे बोलणारे लोक आहेत ते ज्या शाळांमधनं शिकले आणि हे जे बोलणारे परदेशात आता अमेरिकेत गेलेले येणार आहेत ते सगळे जवाहरलाल नेहरू फेलोशिप पासून शिष्यवृत्त्या घेऊन गेले. त्यामुळे काँग्रेसने केलेल्यामुळे इथपर्यंत शिकून आली माणसं. मोदी काँग्रेसने लोकशाही टिकवल्यामुळे निवडून आले. अन्यथा मोदींसारखा एका अत्यंत सामान्य घरातला कुठचंही सर्टिफिकेट खरं नसलेला मनुष्य पंतप्रधान झाला याचं महत्वाचं कारण काँग्रेस लिबरल होती. जर मोदींची सत्ता असती 47 पासून आतापर्यंत तर दुसरा कोणताही मनुष्य पंतप्रधान झाला नसता. हे लक्षात घ्या. या काँग्रेसने काय केलं या प्रश्नाचं उत्तर मोदींना पंतप्रधान होऊ दिलं हे पण उत्तर देता येईल मला. इंटरेस्टिंग. दुसरा मुद्दा महागाईचा आहे की सगळेजण विचारतायत की एवढी सगळी महागाई वाढत चालली आहे मग लोकांना त्याच्याबद्दल आवाज उठवावा असं वाटत नाही का? या सरकारला जाब विचारावा असं वाटत नाही का? महागाई विरुद्धची आंदोलनं ही मीडियाने नेहमी साथ दिल्यामुळे पुढे जातं. आता असं झालं की मीडिया म्यूट लेवलला नेलाय. मी ते जे फॅसिझमचा आरोप मी ज्या संविधानाच्या संदर्भात बोललो तेच की मालकांना एजन्सीची भीती दाखवून सतत मोदी सरकारने कुठच्याही महत्वाच्या प्रश्नावर बोलायला पूर्णपणे बंदी म्हणजे पत्रकारांना स्वातंत्र्यच उरलं नाही. मीही काम केलंय आणि तूही केलंय पत्रकारितेत. त्यामुळे 2014 नंतर कसं म्यूट केलं हे तुला चांगलं माहितीये मला चांगलं माहिती. पण लोकांची आंदोलनं फक्त मीडियावरच अवलंबून असतात? नाही मीडियावर अजिबात अवलंबून नसतात. परंतु लोकांच्या आंदोलनामध्ये मीडियाचा एक म्हणून ते चौथा स्तंभ म्हणतात महत्वाचा सहभाग असतो. तो सहभाग नाही. त्यानंतर तुम्ही दाद मागल्यावर ज्युडिशियरीचा सहभाग पाहिजे तोही सहभाग नाही. त्यानंतर तुम्ही एक्झिक्युटिव्ह म्हणजे आता इलेक्शन कमिशनला तू कळवलं की हेमंत बिस्वा शर्मा हा चक्क धार्मिक कत्तलीचं आवाहन करतोय. मिथुन चक्रवर्ती धार्मिक कत्तलीचं आवाहन करतोय. हे क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी आहे. महाराष्ट्रामध्ये नितेश राणे बोलतायत आणि काल तर पंतप्रधान बोलले स्त्रियांविषयी. तर या सगळ्याच्या दखलच इलेक्शन कमिशन घेत नाही. अशा वेळेला आंदोलन कसं करणार तुम्ही? कोणाविरुद्ध करणार? मग आता इंटरनॅशनल कोर्ट आणि युनायटेड नेशन्स कडेच जाण्याची वेळ यावी अशी परिस्थिती किंवा इंटरनॅशनल ऑब्झर्व्हर बोलवावे. पण माझा प्रश्न असा की आंदोलन होत नाहीये समजू शकते नाही आंदोलन आवाज मतदानामधून उठू शकतो. मतदान 1-2 मिनिटं आंदोलन होत आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन झालं बरोबर. शाहीन बागला आंदोलन झालं. दिल्लीमध्ये आंदोलन झालं. जी आंदोलन झाली ती अत्यंत क्रूरपणे दबवून टाकण्यात आली. लक्षात घे असं मी आंदोलन आयुष्यात बघितलं नाही ज्यात सरकारने आपल्यापर्यंत जनता येण्याकरता मध्ये खिळे लावून ठेवले होते. म्हणजे ब्रिटिशांनी पण हे काम केलं नाही जे मोदींनी केलं. त्यानंतर आंदोलन झालं. नंतर निवडणुका. तू एडीआर आणि व्होट फॉर डेमोक्रेसीचे रिपोर्ट बघ. 240 वर 400च्या पुढे जाणारे लोक 240 वर अडकले. याचं कारण खरे 161च मिळाले. 79 सीट्स या जास्त भाजपाने घेतल्या. एवढंच नव्हे तर 70,000 मतांनी मोदी स्वतः पराभूत झाले. मग विधानसभेला सुद्धा असं होऊ शकतं? 100% होऊ शकतं. तुम्ही आता इलेक्शन कमिशनचं बघा ना. इलेक्शन कमिशनला बीजेपीने एक विनंती केली पोटनिवडणुका पुढे ढकला म्हटल्यावर ते पुढे ढकलतात. आणि 8 पत्र जयराम रमेशने लिहिले. आता 9 लिहितील अर्थात. त्यांनीही पत्रच का लिहावी हे पण मला प्रश्न पडतो. पण राजू सगळे म्हणतात की काँग्रेस पराभव झाल्यानंतर खूप आरोप करतं. त्यांच्याकडे त्याची काही प्रूफ्स नसतात पुरावे नसतात. मग काय नेमकं काय चाललंय? आता मला सांग काँग्रेसने पुराव्यासहित आरोप केलेला आहे. सेबीच्या ज्या चेअरमन आहे बुच त्यांना रिटायर झाल्यावर ICICI मध्ये दुप्पट पेन्शन कधी मिळते का 10 वर्षानंतर? ते एक झालं. क्विड प्रोक्योच्या 5 गोष्टी आहेत त्यांच्या आणि तरी त्याचं उत्तर त्या देत नाहीत. कोर्ट क्लीन चिट देतं. म्हणजे तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघू शकता. मी तुला एक गोष्ट सांगतो ऐक माझं. हे इथे थांबणार नाही. केनियन कोर्टाने जसं अडानीला उडवून लावलं तसं जगभर या गोष्टी बाहेर येणार. या गोष्टी यांनी ज्या तऱ्हेने जगभर पसरवल्या डोवाल शहा या सगळ्या लोकांनी म्हणजे मिळून अडानी तर मेन त्याचा हँड आहे. ते म्हणजे मोडानी मॉडेलच म्हणतात त्याला. तर ते सगळं जे आहे ते बाहेर येणार. त्याला वेळ लागणार. काँग्रेस आता पवन खेर आणि राहुल गांधींनी फिल्म्स लागोपाठ केल्या तू बघितल्या. त्यामध्ये मला एक वास्तविक चूक शोधून काढा की बुच भ्रष्टाचारी नाहीत म्हणून. त्या भ्रष्टाचारी आहेत एवढंच नाही तर त्यांच्यावर चौकशी समिती नेमली ती पण अडाणीशी संबंधित आहे.
सिरिल श्रॉफ त्यांचे नातेवाईक आहेत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की मीच गुन्हेगार आहे, मीच माझा वकील आहे, मी समोरच्याचा वकील पण मीच आहे, मीच न्यायाधीश पण आहे आणि निकाल पण मीच देणार आणि तो सुद्धा माझ्याच बाजूने देणार. तर मग मी समोरच्या माणसाने काय करायचं, म्हणजे कोणत्या पद्धतीने सांगायचं? कोर्टात लढत राहायचं. कोर्टात पण नाही, कारण चंद्रचूड आता समर्थन करतात की मी A to Z लोकांना बेल दिलेली आहे नावाच्या. तर त्याच्यात उमर खाली देत नाही, कारण त्याचं नाव युने सुरू होतं, बरोबर ना. A to Z मध्ये अर्णव गोस्वामी येतो. तर मुद्दा असा की जेव्हा कोर्टही तुम्हाला दाद देत नाही, तुम्हाला एक्झिक्युटिव्ह दाद देत नाही, तुम्हाला मीडिया दाद देत नाही, तेव्हा इट्स अ व्हेरी डिफिकल्ट फॉर ऑपोजिशन ऑर एनी media person like me and you to fight against the ruling regime. राजू, तुम्ही राष्ट्रीय पातळीवरचे खूप गंभीर मुद्दे सांगताय. आपण थोडंसं पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे झूम इन करूया. महाराष्ट्रामधली गेल्या काही वर्षातली राजकीय अस्थिरता, सगळा सुरू असलेला गोंधळ, दुसरी गोष्ट म्हणजे बिघडलेला सामाजिक सलोखा, ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये लावल्या जाणाऱ्या दंगली, आणि तिसरं म्हणजे आर्थिक घसरण. या 3 मुद्द्यांवर तुम्हाला आता महाराष्ट्र कुठे दिसतोय? महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या खूप घसरलेला आहे. म्हणजे लिपापोती केलेला जो अहवाल एक आलाय आता सप्टेंबरमध्ये, त्याच्यात सुद्धा महाराष्ट्राला नीट मेकअप करून सुद्धा नीट दाखवता आलेला नाही. म्हणजे तो घसरलेली परिस्थिती स्पष्ट दिसते. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर आहे, याबद्दल शंकाच नाही. महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर गेले, याच्यावर मी काही वेगळं सांगायची गरज नाही. टाटा एअरबसचा प्रकल्प जे म्हणजे असं सांगतात की तुम्हाला देतोय ना प्रकल्प, उदाहरणार्थ म्हणतो वाढवण बंदर, म्हणजे ज्या प्रकारे तू माधव गाडगिळांना ओळखते, ज्या प्रकल्पामध्ये वेस्टर्न घाट आणि निसर्ग यांना धोका नाही, म्हणजे अडाणीच्या खाणी, सुरजागड, गडचिरोली हे बर्बाद होईल, आर्माको सारखी कंपनी हे बर्बाद होईल, ते प्रकल्प आणायला बघतायत. या उलट जे प्रकल्प निसर्ग प्रेमी लोकांसाठी सुखद होते किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली होते, ते सगळे गुजरातमध्ये नेले. बरं, तिथे नेऊन काही मोठे चमत्कार केले असं नाही. गुजरात हे अत्यंत एक म्हणजे गुजरात मधनं इलिगल म्हणजे अन्याय पद्धतीने किंवा बेकायदेशीर पद्धतीने अमेरिकेत आणि परदेशात घुसू पाहणाऱ्या लोकांना भरून भरून विमानं परत पाठवतात. एवढं जर गुजरात सफळ सुफळ संपूर्ण झालंय तर ते पळून का जात आहेत तिकडे? कारण गुजरातमधल्या जनतेला फायदा नाही झाला, 2 माणसांना फायदा झाला आणि 2 माणसांमुळे फायदा झाला. तेच हम दो हमारे दो आहे. तर ते महाराष्ट्रावर अन्याय मॅक्झिमम होतो. आता तुला सांगतो की उद्धव ठाकरेंनी जी सुरतेबद्दल बोलले, त्याचं मुख्य कारण असं की एक्झॅक्टली जो वोरा नावाचा श्रीमंत मनुष्य होता, त्याची लूट केली सुरतेची महाराजांनी 2दा. तेव्हा तो सगळ्यात, आणि हाच वोरा इतकं रिझेम्बलन्स आहे, हा वोरा आंतरराष्ट्रीय बाजारात दादागिरी होती. डचांना मिरीपासून वंचित केलेलं त्याने काही दिवस. नंतर तो सगळ्या बंदरामध्ये स्वतःचं वर्चस्व ठेवत असे. शहाजहान जेव्हा सत्तेत होता तेव्हापासून त्याचा दबदबा होता. विरजी वोरा त्याचं नाव. बरं. तर औरंगजेब हा शहाजहानचा प्रतिनिधी म्हणजे राजदूत, म्हणजे गुजरातचा गव्हर्नर होता. त्यामुळे विरजी वोरा आणि औरंगजेबचे चांगले संबंध होते. आणि विरजी वोराच्या पैशामुळे दाराशुकोच्या विरुद्धच्या लढाईमध्ये सगळ्यांना फोडून आपल्याकडे करायला औरंगजेबाला सोपं गेलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराजांनी ओळखलं की मोगलाई सल्तनत, इंग्रजांचा व्यापार आणि बाकी सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींना मूळ जर कुठे घाव घालायला पाहिजे तो विरजी वोरावर. पहिल्यांदा घातला तेव्हा विरजी वोराने त्यांना दाद दिली नाही, तर महाराजांनी खणून काढली सुरत. दुसऱ्यांदा घातला तेव्हा विरजी वोरा उठला नाही, विरजी वोरा त्यातच नंतर गेला. तर या गोष्टीतून तुम्हाला सूचित काय करायचंय? मला सूचित करायचंय की गुजरातचं हमदो हमारे दोचा पॅटर्न जुना आहे, नवा नाही. आणि कार्ल मार्क्सने जसं म्हटलंय की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, फर्स्ट टाइम इट्स अ ट्रॅजेडी अँड सेकंड टाइम इट्स अ फार्स. ते दिसतंय आपल्याला. हा फार्स आहे, ही सर्कस आहे आणि आपल्याला क्लाउन मिळालेले आहेत, जोकर मिळालेले आहेत, ते करतायत काम. बरोबर. तुम्ही गुजरातचा उल्लेख केलात आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात ह्याच्याबद्दल खूप चर्चा होतीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असं म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका राज्याचे पंतप्रधान आहेत का देशाचे पंतप्रधान आहेत? उद्धव ठाकरे असं म्हणाले, जर आमचं सरकार आलं तर आम्ही सुरतमध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर बांधू. ते या संदर्भात बोलले. म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार या नेत्यांच्या भाषणात
गुजरातचा उल्लेख पण मथळ्यासारखा याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यात तथ्य आहे, शरद पवारांनी त्यांची अडाणीविषयीची भूमिका पहिले स्पष्ट करावी. हम्म, कारण अडाणीविषयीची ते भूमिका जी आहे ती विरजी वोराविषयीची आजच्या भूमिका आहे हम्म. ती मोदी आणि शरद पवार यांची सारखीच आहे आणि मदतही सारखी आहे आणि ते त्यांच्या दृष्टीने तो एक श्यामच्या आईमधला श्याम आहे. हम्म. भारतासाठी जरी तो पाबलो असला तरी त्यांच्यासाठी श्याम आहे. ती भूमिका जी आहे तो जोपर्यंत ते स्पष्ट करणार नाहीत हम्म. तोपर्यंत त्यांच्या गुजरात बद्दलच्या बोलण्याला काही अर्थ नाही. पण उद्धव ठाकरे असं म्हणाले दसरा उद्धव मेळाव्यात ठाकरेंबद्दल नाही म्हणते मी, कळलं शरद मला, शरद पवारांबद्दल. पवारांच्या बद्दल. पण उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला असं म्हणाले, जर आमचं सरकार आलं तर आम्ही धारावीचा जो प्रकल्प आहे, अदानींना जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते रद्द करू आणि धारावीच्या विकासाची एक योजना आणू. धारावीचा मुद्दा मुंबईसाठी किती महत्वाचा आहे? धारावी फक्त दिलेली नाहीये, तू लक्षात घे की फुकटमध्ये 1300 एकर जमीन दिली आहे मुंबईत. हम्म. त्यातली बीकेसीतली पण आहे. हम्म. बीकेसीतली 1 इंच जमीन घ्यायला गेलं तर आपल्या दोघांनाही परवडणार नाही, दोघांनी मिळून पैसे टाकले तरी. हम्म. तर अशी फुकट जमीन, महानंदाची जमीन फुकट, कुर्ल्यातली जमीन फुकट, सॉल्ट लेक फुकट, का धारावी डेव्हलप करायला? जे टेंडरमध्ये आधी नाहीये. जर तू टेंडर भरलं आणि त्या टेंडरमध्ये नसलेल्या अटींच्या पलीकडे असलेल्या अटींच्या पलीकडची तू काही मागणी केली तर तू टेंडरमधनं बाहेर जायला पाहिजे ना नियमाप्रमाणे. तसा अडाणी जात नाहीये, उलट तो लुटतोय. त्याचा अर्थ 1300 एकर जमीन घेऊन तो सर्व गुजराती, जैन आणि श्रीमंत लोकांसाठी एक आयलंड तयार करणार मुंबई हे. आणि जे कष्टाने 107 लोकांनी हुतात्म्य करू देऊन मोरारजी देसाईंच्या हा. विरोधात लढून हे मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्यात डॉक्टर आंबेडकरांपासून सगळे आहेत. महर्षी कर्वे त्यांना 100व्या वर्षी ते भारतरत्न मिळालं तेव्हा नेहरूंना तोंडावर सांगितलं त्यांनी, तुमची इच्छा काय शेवटची असं विचारलं तर ते म्हणाले की मला संयुक्त महाराष्ट्र झालेला बघून जायचंय. म्हणजे अशी माणसं होती. चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मिळालेली मुंबई अडाणीच्या मार्फत मोदी आणि शहा गुजरातकडे नेऊ इच्छितात. अर्थात गुजरातला त्याचा फायदा होणार नाही. याचं मुख्य कारण असं की मुंबईची नैसर्गिक रचना ही महाराष्ट्राच्या राजधानीचीच आहे. गुजरातला ती म्हणजे होऊच शकत नाही. त्याचं का होऊ शकत नाही याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अप्रतिम पुस्तक लिहिलंय. ते दुर्मिळ होतं पण आता ते मला वाटतं मुग्धा धनंजय यांनी मराठीत आणलेलं आहे परत. ते माझ्याकडे आहे पुस्तक. पण आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की मुंबईला जे रिसोर्सेस आहेत सगळे ते महाराष्ट्रातून येतात. आणि पाणी. आणि गुजरातला हिरे व्यापाऱ्यांना सगळ्या महाराष्ट्रातनं मोदींनी टामटूम करत सुरतला नेलं. त्यात एक व्यापारी सोडला तर बाकी सगळे परत आले. त्यामुळे कुठचीही गोष्ट गुजरातमध्ये जे जे उभं केलं, आता ब्रिज बघ ना त्यांनी मोदींनी केलेले, ते असे झालेत. म्हणजे आता त्यांची कल्पकताच अशी असेल तर मला माहित नाही. पण आपला जो एक गोखले ब्रिजचं झालेला ना, दोन्ही जोडलेच जात नव्हते, हे मोदींच्याच काळात झालं आणि त्यांच्याच लोकांनी उद्घाटन केलेलं त्याचं. तर हे महाराष्ट्रातले जे अजुबे निर्माण झालेले आहेत आर्किटेक्चरल, ते प्रकल्प असं तू म्हणतेस. बरोबर. पण राजू, मुंबई, पुणे, नाशिक या शहरांची जर ही स्थिती आहे तर मराठवाडा, विदर्भ, ग्रामीण महाराष्ट्राबद्दल काय बोलणार मग? मुलांची लग्न होत नाहीये कारण त्यांच्याकडे काम नाही. दिवसभर मुलं बाहेर पडतात, शिकत नाहीत कारण शाळा 20,000 शाळा बंद झाल्या. शाळा आता अडाणींना द्यायचं चाललंय कारण ती सेल्फ कॅरामल तर दिलीच आहे अडाणींना. कारण त्यांनी एसीसी सिमेंट, त्याच्यावर मी मोठं ट्विट लिहिलं होतं. मी परत त्याचा पुनरुल्लेख करत नाही. पण ती ज्या पद्धतीने बळकावण्यात आलेल्या आहेत गोष्टी ते भयानक आहे. बरं, मुलांना प्रोटीन पाहिजे म्हणून अंड दिलं जात नाही कारण तुम्ही जैन आहात, हे जैन आहेत, गुजराती जैन, म्हणून ह्यांनी अंड बंद करायचं आणि मुलांना मग पौष्टिकता जाणार नाही, आयर्न जाणार नाही. तुम्ही म्हणता म्हणून त्यांनी डाळ खायची. त्याच्यात आणि कुठचं सायंटिफिक नाही. बरं, आयुष मिनिस्ट्रीच अनसायंटिफिक आहे, त्यामुळे आयुर्वेद हेच अनसायंटिफिक आहे. आयुर्वेद जर बरोबर असतं तर द लिव्ह डॉक नावाचं एक हे आहे, हँडल आहे ट्विटरवर, ते ॲबी थॉमस नावाचे हेपॅटॉलॉजिस्ट चालवतात. ते वाचत जा. आयुर्वेदाने केलेला प्रत्येक दावा हा तुमच्या लिव्हर आणि किडनीला डॅमेज करणारा असतो. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने, शास्त्रीय मॉडर्न मेडिसिन आलं तेव्हा आपलं आयुर्मान सुधारलं. नाहीतर पेशवे हीच चाटणं आणि उठणं घेऊन 30व्या वर्षी वरती जात होते. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय एकीकडे आपण खूप आधुनिक होत चाललोय, जगाशी स्पर्धा करायची आहे आणि त्याच्यासाठी आपली महाराष्ट्रातले तरुण लोक सक्षमच होत नाहीयेत. आधुनिक कोण होत आहे? मध्यम वर्ग कमी झालाय. जीएसटी मुळे मध्यम वर्ग गरीब झाला. गरीब खूप गरीब झाले आणि मुलांची लग्न होत नाही, मी तर बोललो.
सोयाबीन पासून मिनिमम MSP मिळत नाहीये, भाव नाही मिळत आहे शेतमालाला. MPSC आणि महत्वाच्या सरकारी परीक्षांचे रिझल्ट लागत नाहीयेत आणि RSS मधनं केडरमधनं आलेलं डायरेक्ट लॅटरल एंट्री द्यायला सुरुवात केली. त्यातून काय घोळ होतोय मध्ये एका मुलीचं तुम्ही बघितलं कोणत्या पद्धतीने ते आज बरोबर. कित्येक IAS आणि IPS ऑफिसर हे फ्रॉड्युलंटली आलेले आहेत आणि त्याची लिस्टच आहे खरं तर माझ्याकडे, पण ती आत्ता म्हटलं इतर प्रायोरिटी खूप महत्वाच्या इतर आहेत त्यामुळे ती नंतर काढावी या मताचा मी आहे. पण तुम्ही आता सोयाबीनचा उल्लेख केलात किंवा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा उल्लेख सुद्धा वारंवार केला जातो. तुम्हाला काय वाटतं की शेतकरी आणि मजूर त्यांचा आवाज कुठेतरी व्यक्त करतील का या मतदानामध्ये? हे बघ कसं आहे माहितीये ना, तुला मी एक गोष्ट सांगतो की 80 कोटी लोक अन्न सुद्धा भाग्यात नाही म्हणजे सरकारमुळे, आणि रेशन मिळेल तर त्याच्यात जेवता येईल अशा परिस्थितीत आहेत. तर ते राजकीय विचार करून सरकार उलथवून टाकतील अशी समजवणूक करून घेणं हे मला थोडं डेंजर वाटतं, फार भोळेपणाचं आणि मला युटोपियन वाटतं. त्यांचं बरं अशी कोणती संघटना पण नाहीये की जी तुम्हाला व्हॉइस ऑफ पीपल अवेकनिंग नावाची गोष्ट करेल त्यांच्यामध्ये, की ते प्रोलेटरियत वर्ग आहे आणि त्यांच्या या परिस्थितीला जबाबदार ते नसून 4 लोक 10 लोक आहेत ज्या लोकांच्या विरोधात बंड करण्याकरता त्यांना हे झुगारून दिलं पाहिजे खाणं एक वेळचं, पण त्यांना लढलं पाहिजे पहिलं हक्काकरता. पहिले हक्क की पहिले भाकरी या संभ्रमात GST आणि डिमॉनिटायझेशनने तुम्हाला टाकलं. तो अपघात नव्हता, ती मोदी गव्हर्नमेंटची कॉन्स्पिरसी होती अडाणी अंबानींबरोबर मिळून केलेली. त्यामुळे आपण बघ आज फ्लो मनी कॅश फ्लो बघ मार्केटमध्ये कमी झालाय. बरोबर. पूर्वी ज्या किमतीत ड्रायव्हर काम करायचे नाहीत त्याच्याहून कितीतरी कमी किमतीत ड्रायव्हर काम करायला तयार होतात की काम मिळतंय काम द्या चला. सो मी बघतो आणि या पॅरलल दुसरीकडे मुंद्रा पोर्ट पासून ते इथपर्यंत गुजरातच्या सगळ्या पोर्टवरनं आणि वेगवेगळ्या देशातल्या भागात तू बघ त्यात सामील कोण आहेत बघ, मोठ्या प्रमाणावर ड्रग येत आहे सोसायटीमध्ये, मुलं ड्रग ॲडिक्ट होत आहेत. हा फक्त पंजाबचा प्रश्न नाही, पंजाब हा गुजरातमध्ये ड्रग उतरते 3000 कोटीचं, तर ते तुम्हाला कुठे गेलं हे माहित नाहीत. तू मला सांग की आपल्याला 20 वर्षापूर्वी जेव्हा आपण जर्नलिस्ट म्हणून नवीन आलेलो, एक पाकिटमार सुद्धा लगेच पोलीस स्टेशनला कळायचं की कोण पकडले गेले. बरोबर. इथे 3-3 हजार कोटीची ड्रग्ज येतात, ते त्यात कोण पकडले गेले कळत नाही. ते CBIचा जज मारला जातो, त्याचा खुनी कोण आहे कळत नाही. तर मुद्दा हा आहे की ते मग पोचत कुठे असेल. म्हणजे तुम्ही सांगताय की राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था आणि आपली प्रत्येक नागरिक, कायदा आणि सुव्यवस्थेचं तुला गंमत सांगतो. आज तुम्ही बघताय की नितेश राणेंपासून ते पंतप्रधान मोदींपर्यंत ज्या द्वेषमूलक बोलतात त्यांना थांबवत नाहीत, पण पोलीस कमिशनर जाऊन भालचंद्र नेमाडेंना थांबवतात की तुम्ही बोलू नका असं, का लोकांना खरं वाटतं. बरं ते बिचारे खरं सांगतात, ते वाचून त्यांनी खात्री करूनच सांगतात की शास्त्रीय पुराव्यासहित मी हे नानासाहेब पेशव्याबद्दल विधान करतो. तर त्यांना जाऊन पोलीस कमिशनर आपले समजावतात, 2 हवालदार ठेवतात त्यांच्याकडे आणि त्यांना सांगतात बोलू नका तुम्ही, खरं वाटतं लोकांना. अरे खरं वाटतं म्हणजे खरं आहे. राजू, तुम्ही अनेक वर्ष महाराष्ट्राचा इतिहास, समाजकारण, राजकारण सगळं पाहिलेलं आहे. तुम्ही विजय तेंडुलकरांच्या सहवासात होतात, अनेक थोरा मोठ्यांचे विचार तुम्ही ऐकलेले आहेत आणि आता महाराष्ट्राची प्रतिमा बदलत चालली आहे. म्हणजे जी पुरोगामी नेत्यांची प्रतिमा होती, समाज सुधारकांची होती, चळवळींची होती, तशी राहिली नाही असं म्हटलं जातं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता जी महाराष्ट्राची प्रतिमा आहे ना, ती एक फॅशन आहे आपल्याकडे गेले. मी जेव्हापासून जर्नलिझम मध्ये आलो आणि नंतर थोड्या काळानंतर तू आली किंवा तुझी बॅच आली, त्याच्यानंतर तेव्हापासून पद्धत आहे महाराष्ट्रात आपण ऐकत आलेलं आहे महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे. तर अजिबात नाही. महाराष्ट्रात काही पुरोगामी लोक होऊन गेले. महाराष्ट्र हे कधीच पुरोगामी नव्हतं. याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराजांचाही राज्याभिषेक करायला ब्राह्मणांनी नकार दिलेला आणि ज्योतिबा फुलेंवरही मारेकरी घातलेले. आंबेडकरांची 5 पुस्तकं बीजेपीने हळू गायब केली. प्रदर्शनात बघ त्यांचं रिडल्स ऑफ रामा, हू वेअर शूद्राज वगैरे मिळत नाहीत, ते खंड गायब केलेत हळूच. तर त्यामुळे आपल्याकडे पुरोगामी माणूस झाला की एकतर त्याला पुष्पक विमान येतं न्यायला, तुकारामांना आलं तसं, पेशव्यांना नाही आलं पण तुकारामांना पुष्पक विमान आलं, किंवा
त्या माणसाचं दैवतीकरण केलं जातं, जेणेकरून तो सामान्यातनं आलेला मोठा माणूस होता असं वाटू नये, म्हणजे क्रांतिकारकत्व त्याचं नष्ट व्हावं. त्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी होत आहे सरसकट विधान चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये काही पुरोगामी माणसं होऊन गेली जी भारतात महत्वाची होती, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजर्षी शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे सगळी माणसं होऊन जातात. पण त्याच्यामध्ये गंमत लक्षात घे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लढत होते याच स्वराज्यासाठी, आता जसं मुंबईसाठी आपण लढतो आहोत अडाणीच्या कब्जात जाऊ नये म्हणून, तर त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना पारिपत्य करावं म्हणून अफजल खान येतो किंवा मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबाकडनं येतो, तेव्हा नवचंडी आणि सहस्रचंडी यज्ञ घालणारे ब्राह्मणही याच महाराष्ट्रात होते. त्यामुळे महाराष्ट्र कधीही पुरोगामी नव्हता. महाराष्ट्रातले काही लोक पुरोगामी होते आणि त्यांनी जगाच्या नकाशावर महाराष्ट्राची पुरोगामी अशी छबी निर्माण करण्याचा आपल्याकडनं प्रयत्न केला, जो आज पुसला गेलेला आहे. एक अजूनही महाराष्ट्राबद्दल बोललं जातं की महाराष्ट्र हे नंबर 1 राज्य होतं एकेकाळी, अजूनही महाराष्ट्रामध्ये ती क्षमता आहे. महाराष्ट्र नंबर 1 पुन्हा बनू शकतं का? मुंबई, पुणे, नाशिक, काही प्रमाणात औरंगाबाद सोडलं ना, संभाजीनगर म्हणायचं का औरंगाबाद, संभाजीनगर वगैरे त्यांना म्हणू दे, प्रयागराज वगैरे, मला हे बघ, जे नावं बदलल्याने माझ्या किंवा माझ्या देश बांधवांच्या आयुष्यात गुणात्मक बदल होत नसेल तर ते नाव बदलण्याला मी शून्य किंमत देतो. ठीक आहे. तर मग ते गॅझेटमध्ये टाकायचं असेल तेव्हा नीट लिहू, मग हा तो मुद्दा नाही. आमच्या तोंडात बसले अलाहाबाद तर आम्ही अलाहाबादच म्हणणार. तर मुद्दा हा आहे, मुंबई, फडणवीस हे नाव फारसी आहे बरं का, त्यामुळे त्यांनी आपलं नाव बदललं पाहिजे खरं. कारण हा मग म्हणजे आता तुला वाईट वाटेल, पण मी खरं आता तू नावच बदलायचं म्हटलं नाही, मग त्यांनी असं बर्वे किंवा असं काहीतरी करून घ्यावं की जेणेकरून लोकांना पण सोपं होईल. जोशी, फडणवीस हे फारसी नाव आहे. आता मी काय करू, हिंदू हा शब्द फारसी आहे. तुम्ही म्हणत होता की मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद. तर मग आता पुढचं एक, मग आता हे कापणार वाटतं तुम्ही? नाही कापणार. तर या शहरांच्या व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्र हा उत्तरेकडच्या भकास राज्या एवढाच मागासलेला आहे. आणि तो दुर्दैवाने मी असं बघतो की 1995 पासून क्रमाक्रमाने तो खाली 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 येत गेला. त्याचा एक अपवादात्मक फक्त फेज होती, ती म्हणजे 2004 ते 2009 या काळामध्ये अख्ख्या देशामध्येच फेडरल स्ट्रक्चर आणि आर्थिक स्थिती यांना चांगले दिवस आलेले, तेव्हा त्या महाराष्ट्राचं परत एकदा आर्थिक पुनरुज्जीवन होत होतं असं दिसलं. पण परत ते UPA 2च्या काळामध्ये खाली जायला लागलं आणि मोदींनी ते डिमॉनिटायझेशन नंतर तर सगळे धंदेच बसले. कारण कॅश, मी तुला एक सांगतो बघ, या मोदींनी भ्रम काही पसरवले ते इतके भयानक आहेत, ते अवैज्ञानिक पण आहेत. कॅश म्हणजे काळा मनी, काळा पैसा, ही खोटी गोष्ट आहे. जगामध्ये कितीही कॅश वापरता येते, कॅश भरता येते. अमेरिकेत तू बॅग भरून कॅश नेली म्हणून कोणी तुला विचारत नाही. तो एक प्रॅक्टिकल मार्ग आहे व्यवहाराचा. नाही, तुम्ही छापली कॅश याचा अर्थ ती वापरता आली पाहिजे. इतकी कॅश तुम्हाला भरता येते आणि इतकी कॅश वापरता येते, ही तुम्ही केलेली अडाणीची सोय आहे. कारण तुम्ही नाही तर बँकेत भरणार, बँक तुम्हाला यांना अंबानी अडाणींना लोन देणार, ते लोन त्यांचं हेअरकट माफ करणार आणि तुमचे पैसे त्यांना जाणार. जर तुम्ही कॅश वापरली तर तुमची त्यांच्याकडे पैसेच जाऊ शकत नाही, म्हणून हे कॅशला बंदी. बरं, डिजिटल मनी, डिजिटल म्हणून पेटाईम आलं, तर आता जिओ मनी आल्यावर पेटाईम गायब होणार, ते गिळलं जाणार. बरोबर, त्याला मोदींच्याच जाहिरात लावलेली. त्यामुळे हे सगळं फ्रॉड्युलंट बिहेवियर आहे. ते फ्रॉड्स पॉलिटिकली चालले, त्यांचे फॅसिस्ट रेजिमचे चालतात, पण इकॉनॉमिक्स हे ग्लोबल असल्यामुळे तिथे चालू नाही शकत. बरोबर, तिथे तुम्हाला 2+2=4 असं उत्तर द्यावं लागतं. तर आज ना उद्या याचं अडाणीला उत्तर द्यावं लागेल, याचं मोडाणीला उत्तर द्यावं लागेल, ह्याचं ढोवालना उत्तर द्यावं लागेल आणि याचं शहाना उत्तर द्यावं. पण महाराष्ट्राला विचार करावा लागेल. ऐक, तेव्हा या लोकांनी अजून फास्ट म्हणजे आपल्या स्वतःची खुर्ची वाचवण्याकरता अजून गट्ट फास्ट केला तर समस्या अशी येईल की हा भारतीय फेडरल स्ट्रक्चरला धक्का बसेल आणि दक्षिणेकडची राज्य, महाराष्ट्रापासून म्हणजे विंध्य पर्वताच्या खालची राज्य, ही डिलिमिटेशन नंतर कर जास्त भरणार आणि उत्तरेकडच्या सीट जास्त असणार, कारण लोकसंख्या जास्त आहे. म्हणजे बिमारू राज्यांना आपण पोचणार, हे ऍक्सेप्टेबलच होणार नाही. त्यामुळे जे अखंड भारत म्हणून बोंबलतायत ना, त्यांनी जर फेडरल स्ट्रक्चरला जर धोका निर्माण करतायत ज्या पद्धतीने, जीएसटी हे फेडरल स्ट्रक्चरला थ्रेट आहे, तर जर त्यांनी तसं केलं तर साऊथ वर्सेस नॉर्थ ही
म्हणजे हा फॉल्ट लाईन, हा क्रॅक जी आहे ना, ती क्रॅक कुठच्याही जाती किंवा धर्मामधल्यापेक्षा मोठी असेल आणि त्याने भारत तुकडे पडतील. तुम्ही हा फार गंभीर इशारा दिलाय, पण पुन्हा एकदा आपण महाराष्ट्रावर येऊया. ते महाराष्ट्राचाच नाही, त्यातला महाराष्ट्राचा भाग सांगतो ना, महाराष्ट्रच आहे. हा. महामध्ये महाराष्ट्र आहे. सी ट्रीट अस ॲज अ नेशन. या लेवलला तुम्ही फेडरल स्ट्रक्चरमध्ये मागणी करू शकता की युनियन ऑफ स्टेट्स आहोत आपण, संघराज्य आहोत, संघराज्य आहोत आपण, स्वतंत्र अस्तित्व असलेलं राज्य आहोत. काही गोष्टींसाठी आपण केंद्र सरकारवर फक्त अवलंबून आहोत. त्या ऑटोनॉमस असण्याचा आपल्याला जर अधिकार प्राप्त झाला नाही आणि आपण घुसमटू लागलो तर आपण फुटू शकतो. नाही, पण राजू, हे राष्ट्रीय पातळीवर झालं नाही, हे महाराष्ट्रीय पातळीवर झालं. मग महाराष्ट्राच्या लोकांची जबाबदारी नाहीये का राज्याला पुढे नेणं? काय केलं पाहिजे? महाराष्ट्राच्या लोकांची म्हणजे कोणाची? आपली देवेंद्र सगळ्यांची. फडणवीस हे महाराष्ट्राचे आहेत, बरोबर. अजित पवार हे महाराष्ट्राचे आहेत, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे, ते सत्तेत आहेत, त्याची जबाबदारी नाहीये का? हेच ते मी विचारतोय मग. आणि आपण पण नागरिक आहोत सगळे. पण आपण नागरिक आहोत, पण आपण त्यांना बसवले ना आता खुर्चीत. आपण नाही बसवले, चंद्रचूडनी बसवले. पण ते बसल्यावर त्यांची जबाबदारी नाही का पुढे नेण्याची? त्यांनी न्यायला पाहिजे होतं, पुढे नाही नेलं. हाच तर मुद्दा बोलतोय आपण. मग आता शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राला जर नंबर 1 करायचं असेल तर कोणता नेता, कोणता पक्ष हे करू शकतो? महाराष्ट्राला नंबर 1 करायला पक्ष किंवा नेता असं मी नाही सांगणार. बरं. मला असं वाटतं की लोकांना जागरूक करणाऱ्या छोट्या चळवळींचे जे पुंजके पूर्वी होते, बरोबर, आपण कॉलेजमध्ये असताना होते आणि त्यांना एकदम पॅशनेटली काम करायचे, असे पुंजके अख्ख्या महाराष्ट्रभर निर्माण झाले. त्यांनी घामाला दाम आणि दाम म्हणजे कामाला दाम हे दिलं तर, आणि त्याचबरोबर एनलायटन पॉलिटिकल आणि सिव्हिक याचं एनलायटनमेंट केले, म्हणजे नागरिक शास्त्र आणि राजकीय शास्त्र यांचं. आणि महाराष्ट्राची 3 कॅपिटल, जगातल्या कुठच्याही गोष्टीची 3 कॅपिटल असतात. मी परत ते सांगतो. बरोबर. कल्चरल कॅपिटल म्हणजे भांडवल, कल्चरल भांडवल, फायनान्शियल कॅपिटल आणि पॉलिटिकल कॅपिटल. आर्थिक भांडवल, राजकीय भांडवल, सांस्कृतिक भांडवल. तर त्यातल्या सांस्कृतिक भांडवलाची जी आता महाराष्ट्राची दिवाळखोरी आहे, आर्थिक भांडवलाची दिवाळखोरी आहे, त्याच्यावर आधारित राजकीय भांडवलाची दिवाळखोरी आहे किंवा या उलट आहे. हे परस्परावलंबी 3 भांडवल जी आहेत त्यांना नीट करणं, हे असे पुंजके जे निर्माण होतील एनलायटन, त्यांना शक्य होईल आणि नवे नेते त्यातून निर्माण होतील. तुला दिसणारे नेते जे आहेत सरंजामदार, त्यांच्याकडनं मी अपेक्षा करतो असं जर तुला वाटत असेल तर तो चुकीचा आहे. पण आता पर्याय नाही म्हणून त्यातल्या त्यात कोणाला तरी आपण पुढे ढकलतो, पण तो अंतिम उपाय नाही. तुला मोनोसॉर्बिट्रेट दिल्यावर तो हृदयरोगातनं बरी होत नाही, तत्काळ तू मरत नाही एवढं. बरोबर. आत्ताचे नेते हे मोनोसॉर्बिट्रेट आहेत. त्यानंतर तुझी एक बायपास करायला लागेल महाराष्ट्राची आणि त्यातून बरा होईल महाराष्ट्र. ती बायपास करण्याकरता वेगळे सर्जन असतील, सर्जन खऱ्याच अर्थाने सर्जक असतील, ते सृजन करतील आणि महाराष्ट्राच्या या त्रिकुटाने केलेल्या आणि त्या 2+2 ने केलेल्या विध्वंसातून पुन्हा एकदा नवे धुमारे फुटतील आणि जंगल परत श्वास घ्यायला लागतील. तुम्ही जे बोलताय ना, बाबा आमटेंची कविता मला आठवली की येथुनी उठतील नेते, घाम गाळील ज्ञान येथे. ही जी महाराष्ट्र ज्वाला आणि फुले मधली आहे. राजू, तुम्ही हे जे सगळं महाराष्ट्राचा एकूण ग्राफ आमच्या समोर ठेवलाय, चित्र समोर ठेवलंय, याच्यामध्ये तुम्ही आशादायी तर मला नक्की वाटताय. तुम्ही जे परखड मतं मांडता त्याच्याबद्दल बऱ्याच जणांना राग येतो, पण तुम्ही जे म्हणताय ते खरंच गांभीर्यानं घेतलं तर महाराष्ट्र नंबर 1 होऊ शकेल. आणि राजू जसं म्हणतायत की फक्त नेता किंवा पक्ष महाराष्ट्राला पुढे नेणार नाही, आपण सगळ्यांनी न्यायला हवं. महाराष्ट्राला नंबर 1 बनवायचं असेल, महाराष्ट्राला चांगलं राज्य करायचं असेल तर काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्राचा देशाच्या राजकारणात काय वाटा आहे याबद्दलच्या कमेंट्स आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा. आमचं चॅनेल तुम्ही लाईक करताच आहात, पण शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि राजू, तुम्ही इथे आलात आणि तुम्ही महाराष्ट्राची परंपरा आणि सर्जनशील परंपरा आम्हाला समजून सांगितलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू आरती. थँक्यू सो मच.